प्रणाम करिए। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा सिंहदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळाच्या आदेशाप्रमाणे आजच्या 3 एप्रिल 2026 महान त्यागी बाबा सिंहदेवजीच्या जयंती कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेला आहे. सकाळला रॅली निघाली आणि त्यानंतर इथे रॅली वर्धमान मंडळामध्ये पोहोचली आणि एका भगवंताची बैठक सुरू आहे. या बैठकमध्ये सृष्टी विधाता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझ्या प्रणाम. तसेच आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा गुंदेजी उपस्थित आहे. बाबाला माझ्या प्रणाम. तसेच आई वाराणसी बाबाला भगवत कार्यामध्ये सदैव वेळोवेळी कार्य करणाऱ्या आईला माझ्या प्रणाम. तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे पदाधिकारी मंडळाचे उपाध्यक्ष तुमसरे साहेब, मंडळाचे सचिव किरणजी रावसाहेब, तसेच मंडळाचे सहसचिव चौधरी साहेब, कोषाध्यक्ष दहीकर साहेब, संचालक नकाते साहेब, कळंबे साहेब, चिलगरे साहेब, पराते साहेब, शिंदेकर साहेब, खापरे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच रामेश्वर जोगी साहेब, गुरगुले साहेब, सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सोनकुसरे काकाजी, गुरुजी यांना माझा नमस्कार. तसेच आताच आपल्या मंचावर आलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, अमरावती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, तसेच रांडे क्षेत्राचे खासदार बर्वेजी यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच आमदार साहेब आपले तुम्हारे साहेब, तसेच माजी आमदार सावरकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच माजी अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब, माजी सचिव क्षीरसागरजी, माजी सचिव अंबोलेजी व सर्व माजी सचिव नरेंद्रजी नाईकजी, माजी कोषाध्यक्ष वैद्यजी व मंचावर बसलेले सर्व पदाधिकारी, आजी माजी मार्गदर्शक, सर्व सेवकताई सर्वांना माझा नमस्कार. तसेच ज्याने आज बाबाच्या जयंतीमध्ये आपले तरुण सेवक यांनी सुद्धा आज सकाळपासून मेहनत घेतली त्यांना सुद्धा माझा नमस्कार. आज आपल्या सर्व सेवकांकरता एक महान त्यागी बाबा जोंधळी यांची जयंती उत्सवात आपण दरवर्षीप्रमाणे करत असतो. आज सुद्धा आपल्याला माहिती द्या. आणि बाबाची जयंती काल 2 एप्रिल होती, काल हनुमानजीची जयंती होती आणि आज बाबा महान त्यागी बाबा जोंधळीची जयंती. आणि मला असं माझ्या मनामध्ये आलं का हनुमानजीची जयंती 2 तारखेला 3 तारखेला महान त्यागी बाबा जोंधळीची जयंती, आणि हा पहिली वेळेस असा एका लागोपाठ दिवस आला असं माझ्या मनामध्ये रात्रीला विचार आलाय. आणि आज आपल्या महान त्यागी बाबा जोंधळी जयंती बाबा 1921 105वी जयंती आहे. आणि मगाशी मी टिमकीला जेव्हा आपली रॅली निघतात तिथे मी गेलो आणि स्वागत करते वेळेस मी तिथे बॅनर पाहिला. त्या बॅनरवर लिहिलं तर 106वी जयंती आणि आपण 1921च्या हिशोबाने आपण जेव्हा मोजतो 105वी जयंती, आणि तिथे जे बॅनर लागले होते टिमकीचे त्याच्यावर 106 लिहिलं होतं. होऊ शकते कुठेतरी कमी जास्त असेल. आज आपल्या महान त्यागी बाबा जोंधळीने आपल्या दुःखी मानवाकरता काय काय कार्य केले आपल्या सर्वांना अनुभव आहे. मला सुद्धा अनुभव आहे. धन्य त्या महान त्यागी बाबा जोंधळीचे. आज बाबा जन्माला आले नसते तर आज आपण लाखो सेवकांचे जे जीवन, दुःखी जीवन, व्यस्ती जीवन
दुरुस्त झालं नसतं ना आज आपण एकत्र आलो नसतो. महान त्यागी बाबा जुगदेवजी यांना परमेश्वरी शक्तीने या कलियुगामध्ये जन्माला घातलं आणि बाबाच्या परिवारात जे दुःख होते हे कारण कारण होतं, पण कलियुगामध्ये बाबांना शक्तीने जे बाबाला जन्माला घातलं हे कुणातरी माध्यमातून घडावं त्याकरता बाबाला जन्माला घातलं आणि बाबांच्या हातून जे परमेश्वरी प्राप्ती करून घेतली आणि बाबाच्या परिवाराचं दुःख दूर झालं आणि दूर झाल्यानंतरच बाबा तिथेच न थांबता गावोगावी आपल्यासारख्या दुःखी मानवापर्यंत जाऊन एक एक सेवकाकडे जाऊन एक सेवक घडवले. 1चे 10 झाले, 10चे 100 झाले आणि 100चे आपण पाहत आहोत लाखो मध्ये आज आपण परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ बाबाचे सेवक आहोत. आज बाबा आपल्याला मिळाले नसते तर आज आपलं जीवन काय राहिलं असतं मला तर वाटत नाही. माझा सुद्धा अनुभव आहे. मी दारूच्या अधीन होतो, दुःख सुद्धा होते, त्यासोबत दिवाळीचे छंद होता आणि या सर्व छंदामुळे माझी घराची परिपूर्ण खालावली होती. कर्जबाजारी झालेलो होतो. आत्महत्या केल्याशिवाय कोणताही उपाय नव्हता. त्या मार्गामध्ये येण्याआधी माझ्या परमात्मा एक मार्गाची अवहेलना सुद्धा झाली, तरी पण बाबाजी मला जवळ केलं आणि या मार्गामध्ये माझ्या पत्नीने 8 ते 9 महिने एक अगरबत्ती लावण्याचे कार्य सुद्धा केले. एक दिवस उजळला, बाबांनी मला जवळ केलं आणि मी या मार्गाशी जुळलो. तो माझा पहिला दिवस काय होता त्या दिवसाला मी जीवनामध्ये कधी विसरणार नाही. धन्य त्या महान देवी बाबा जुमदेवजीचे आज आपण जो जयंतीचा दिवस जे करत आहोत आणि महान देवी बाबा जुमदेवजी हे सदैव मगाशी आपण रॅलीमध्ये नारे लावले महान देवी बाबा जुमदेवजीच्या नावाचे आणि हे सदैव लागत राहणारा. आज आपण सेवक आहोत, आपण व्यक्ती आहोत. आज मी पदावर आहोत, उद्या कोणीतरी येणार आहे माझ्या जागेवर, पण ही जी शक्ती आहे त्या बाबांनी परमेश्वरी शक्तीची जी प्राप्ती केली ती सदैव हे शक्ती साधारण शक्ती नाही, हे सदैव चालत राहणार आहे. आपण एक व्यक्ती आहोत, आपण चालता चालता आपण थकून जाऊ पण शक्ती थांबणार नाही, ती सदैव आपले कार्य करत राहील. त्याकरता शक्तीच्या अगर आपल्याला कार्य करायचे आपल्याला बाबांनी तत्वशब्द नियम दिले आहे आणि सत्य मर्यादा प्रेम काही आपल्याला जास्त काही दिलं नाही. आणि सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना, सत्याचे कार्य करा. बाबांनी जे कार्य केले आज आम्ही माईकवर सांगतो. बाबांनी गावोगावी जाऊ ज्या पद्धतीने बाबा गेले, कधी बसना गेले, कधी बैलबंडीने गेले, कधी पायदळ गेले आणि बाबांनी स्वखर्चाचे कार्य केले. त्याच पद्धतीचे आपण सुद्धा बाबांनी आपल्याला जे शिकवण दिली आहे त्या पद्धतीने आपण कार्य करायला पाहिजे. आपण ह्या माईकवर बोलतो, बोलल्यानं होणार नाही. चांगले कार्य करा. मी सुद्धा मला बाबांनी जवळ केलं नसतं तर मला वाटत नाही मी तुमच्या समोर एक अध्यक्षाच्या पदावर असताना बोललो असतो. मानव जन्माला जेव्हा आला एक दिवस त्याला जाणे आहे. आपण किती दिवस जीवन जगलो हे महत्वाचे नाही. आम्ही मार्गात आल्यानंतर आम्ही आमच्या बाबाने आमचे कार्य केले, सगळं काही आम्हाला मिळालं तर आमच्या बाबाचे कार्य आमच्याकडनं कितपत होत आहे ते महत्वाचे आहे. आम्ही एक दिवस जाणार आहे, बाबा आम्हाला विचारणार आहे. आणि ही शक्ती, ही जागृत शक्ती आहे, वेळ झालेला आहे. माझ्याकडे माझे स्वतःचे अनुभव आहे.
त्याकरता आपले वेळेवर बावनकुळे साहेब सुद्धा आले, बर्वे साहेब हे सुद्धा आले आणि आपण सर्व सेवक सकाळीच पासून बाहेरून आपल्या बाबाच्या जयंतीकरता आलेला आहो आणि वेळ झालेला आहे. आणि मी माझे म्हणणे एकच आहे, त्या बाबांनी आपल्याला आपलं जीवन बनवलं. बाबाचे कार्य करा, सत्याचे कार्य करा. बाबा जिथे सत्य राहील तिथे शक्ती सदैव आपल्या सोबत राहून आपले कार्य करा. चांगले कार्य करा, आपलं जीवन बनवा. आज मी पदावर आहे, तुम्ही सुद्धा चांगले कार्य करा. उद्या तुम्ही सुद्धा या पदावर येऊ शकता आणि बाबाला आवडणारे कार्य करा. बाबाला आवडणारे कार्य आपल्याला झाले तर आपण कुठेच कमी राहत नाही. मी इतकंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद साहेब. फारच सुंदर आणि अनमोल असं मार्गदर्शन आपण केलं.